हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्ध्यवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही दोलते पडिले आस्तिकू वासुकीन संगील उत्तर ऐकून म्हणरे जरत्कारून तक्क सांगचे वासुकील बहिणीनं शशी तुगेल जनन कसल कतीर जलेले त्याविषयी लाग्य येईल आता तुगेल मावळ्या शशी मस्त दुःख असं म्हणताना वासुकीला वततो आणि सांगता मी जन जलेल तिथले प्रयत्न करून याई सर्पा ध्वर याग आवरा बैत मामा तू कसले भिवू नका तुगेल वंशाच्याक तुगेल कुल कुटुंबाच्याक परे कसले वाईट जेता म्हणून लक्ष नाकतव जल तिथले मिगेल प्रयत्न करता आत्ताच्या आत्ता वत्ता म्हणून सांगून तो यज्ञद्वारा यज्ञ यागशालेले आयला कोणाले जनमेजयाले जलरी कोणाकही अपरिचित व्यक्तींक भितर सोडूनच आम्ही कितले जन असत तिथलेच केन्ना येवन वच्चे सोडले विंगड जना सोडूनच म्हणून जनमेजयान सांगला नव्हे जनमेजय राय तो यज्ञ करू बसला वरलेल पुरे जन तागेल करीन यज्ञ करायची तर असची किंवा एकलो कोणकी न बोईला भितर सोडच्या ना द्वारपालकानं म्हणताना आता आस्तिकान प्रयत्न करचे कशी तागेला उल्लोच जायना त्या वेळारी आस्तिकू गट्टी ताळ्यारे यज्ञशाले बागलाले खै ताका राबयला थंय दुखून भितर आशिल्ली जेन्ना आयक पडची तशी तो हडान सांगतकी हे जनमेजया कितली यज्ञ यागा संदर्शन हांव केला अनेक यज्ञ हांव पळयला कशी महायज्ञ पुरे जत्ता म्हणून म्हणलेलें हांव मस्त जनाले ऐकून अर्थ करून घेतला तुगेले ही महायज्ञ तुवें करचे ह्या महायज्ञाची जलरी चंद्रान केलेले यज्ञ जेवो वरुणान केलेले यज्ञ जेवो प्रजापतीन प्रयागान केलेले यज्ञ जेवो ताका समान जावन हें यज्ञ जातरस म्हणून म्हाका दिसतरस तशी पळय जनमेजया इंद्रान 100 यज्ञ करून ताका शतक्रतू म्हणलें इंद्राल म्हणके पुरुचक्रवर्ती ताणें 100 याग केलेले आत्ता इंद्रान केलेले शतक्रतुकय पुरुचक्रवर्तीन केलेले 100 यागाकय तूं केलेले सर्पयाग सम म्हूण लेखता आनी म्हणटा स्वस्ती नो अस्तु प्रियेभ्यः स्वस्ती नो अस्तु प्रियेभ्यः आमकां कोण प्रितीचे तांकां पुरजनाचें आंग जेवो म्हणटा आतां ताका प्रितीचे कोण तागेले मावळे न्ही तांकां आंग जेवक न्हय मागीर म्हणटा तसो तूं केलेले यज्ञ यमान केलेले यज्ञाक सम तशी रंतीदेवान केलेले यज्ञाक सम तूं केलेले सर्पयाग कर्तरसूचे सर्पयाग खंयचे महायज्ञाकय उणी ना जाल्यार आमकां कोण कोण जेवका तांकां पुराय देव मंगळ कोरो म्हूण म्हणटरस मागीर कितली की सांगतो गयान केलेले यज्ञ शशबिंदून केलेले यज्ञ कुबेरान केलेले यज्ञ तशीच इंद्रगान केलेले यज्ञ अजमिडान केलेले यज्ञ रामचंद्र साक्षात परमात्मा रामचंद्रान केलेले यज्ञ या पुरा यज्ञाक अनुरूप जावनेले यज्ञ तूं करतरस न्हय म्हूण म्हणटरस मागीर पळय तुगेलो आजो यमापुत्र युधिष्ठिरू ताणें केलेले यज्ञ देवलोकांतूय प्रसिद्ध जालेले देवतेन समीत ताणें केलेले यज्ञ बारे होगळसिला म्हणटा तूं केलेली यागाई युधिष्ठिराले यज्ञाकय समान म्हूण लेख वयत देवलोकांतू यमय नांव पावतरसात तशी पुरे चांग जनांक बरी जेवो म्हूण सांगतरस खंय तो मागीर म्हणटा सत्यवतील पुतू व्यास महर्षी तांणी एक यज्ञ केलेले ते यज्ञांत मुख्य पुरोहित तांणीची आसून यज्ञ भारी चंद कोण केलेले व्यासान केलेले यज्ञाकय तुगेले यज्ञ समान जाला म्हूण हांव सांगता म्हूण कितली सांगल्यार मागीर आता यागा अगळसिल्ल आनी रत्विजा होगळसूच्या सूर करता पळय सूर्य वर्चस्वी जावन आशिल्ले रत्विजे पुरे तुगेले ह्या यज्ञांतू आसची सर्वजने वेद वेदांग पारंगतची हांगा साक्षात व्यास आसची ह्या कृष्णद्वैपायन व्यास समान जावन कोणेय नांचेंगा तशें जावन तांगेले शिष्य पुरय तांगेले कर्मांत समर्थ जालेले देखून प्रपंचाक खंय यज्ञ जाल्यार वेदव्यासाक आपयताची म्हूण सांगून वेदव्यासाक
होगळसिता वंदन करता मागीर अग्नीक स्तोत्र करता अग्नीन ते पुरे आहुती घेत रसूचे मागीर जनमेजयाक होगळसीत रस तूं कितले चंद करून लोकपरिपालन करता हे पुरुषर्षभा हे प्रपंचांत तुका समान जालेले राय कोणेय नांच येत खटवांग नाभाग दिलीप ययाती मानधाता आनी पुरे पुळ्ळीकालाचे बारी होडोड राय हांक समान तूं वच म्हणा म्हणटरस तूं व्रतनिश्ठेन तुगेले कुलाचो पुर्वजो भीष्माक समजावनस तूं म्हूण म्हणटा मागीर वशिश्ठ ऋषी वाल्मिकी हांगेल पुराय जनाल म्हणजे तुवें भारी तेजस्वी जावनस हाका मस्त होगळसीत तो तितली स्तोत्र करतना जनमेजयाकय संतोष केल की स्तुती होगळसयल्या कोणाक संतोष जायना ते रतिविजांकय संतोष केल की थंय भागवहिसिल्ले सर्व सदस्यांकय संतोष केल की पुराय जनाल तोंडा वयचे संतोष पळयतना जनमेजयो निमगीत रस ए ब्राह्मणोत्तमानो ए यज्ञ मिगेल रथविज यज्ञ मुख्य जावन वचचे अग्नी आनी आतां म्हाका स्तोत्र करतरच न्हू तो पळोवचक तागेलो ताळ आयकतना तो बालकशी दिसता जाल्यार ताका सर्व अनुभव बारी वयोवृद्धशी उलयता पळयतना मान तो बालक की तो आसता बिरो म्हळ्यार वृद्धू कसो म्हूण म्हाका गोतना जाल्यार कसले जवो हाणें हागेले एक स्तोत्रान म्हाका भारी संतोष केला तो कसले अपेक्षा करता ते बरं दिवका म्हूण हांव लेखला तुमगेले कसो एक उचित विशय हांत भितर कसो तुमगेले एक अभिप्राय म्हळ्यार म्हाका सांगता म्हणटना पुराय जन सांगतात की ब्राह्मण बालक जाल्यार वृद्ध जाल्यार राय जाल्यार कर्तव्य कसलें म्हळ्यार आईल ब्राह्मणाक आपोवन ताका अर्घ्यपाद्य दिवन उचित सत्कार करचे तो विद्वांस इवय म्हूण दिसता ताणें उलयिल्लें आयकतना म्हणटना तो दान कसल घेवचें आयला तें दान निमगुचो तो अर्ह जावनस मात्र न्ही तो कसो वर निमगिता तें दिवची तुका योग्य जावनस जाल्यार तक्षक केदन येता म्हूण गोतना तशी तक्षकाक हांगा आपोवचे पशी तक्षकाक सुरवे आपया हांगा मागीर त्या बालकाली इच्छा कसो म्हूण पळया म्हूण जाल्यार जनमेजयाक ते आस्तिकान ताका वगळसिल्लें पळोवन भारी संतोष केला पळय तसल्यार जनमेजय कोणें वगळसिल्यार तो बुलचो तसलो म्हणून आमगेले मना कसो जाला बा जनमेजय राय आमगेले म्हणके सामान्य वगळसिल कुडले संतोष पावच्याक म्हळ्यार तशें न्ही तें विधी प्रेरण म्हूण म्हळेलें कसो तो यागू थंयक कैद जेवचेस तक्षकाक मरण ना तशी थंयक तो याग कैद जेवका तरी विधी प्रेरणा परमात्माल प्रेरणा जनमेजयाक तक्षकाक आपोवन स्वाहा करची पशी फुडेची हे आस्तिकान कसं निमगेला म्हळ्यार तांणी पुरे सांगताची रथवीज पुरे जल्लवानी ಸ್ವಲ್ಪ वेळान तक्षकू येता ताका आपोवचे पशी फुडें आपोवन जल्ली कुडले मागीर पळया हागेलें कसो म्हूण सांगून म्हळ्यार जनमेजया ना ताका सुरवेक हांव बरें दिवका म्हूण म्हळेलें मन आसता म्हाका ताका आपयाचें म्हूण ताका आपयसिता कडेन रे आनी निमगिता हे ब्राह्मणोत्तमा तूं कसले जाय निमगे म्हूण जाल्यार तो होत्र उदगात्र सकड सच पळय तांणी म्हणटाची राया अंशुर करूं नाका अग्नींत आपोवच्या तक्षकाक आनीक आपोवच्या सूर जायनी म्हूण कळ्ळें कडेरी तक्षकान एकल्यान केलेले अपराधाक वो सांगता की आस्तिकू तक्षकान एकल्यान केलेल्या अपराधाक सगळे सर्पकुल विनाश करचे इतले वेळू न्ही आनी इरत्विज सांगताची इतले वेळ आमी सर्व सर्पा आपोवन व्यर्थ मारलेले तक्षकाक आतां यागू तूं कोणा खातीर केलेलें तक्षकाक मारका म्हूण सांगून येदोळ ते आमी विंगड सर्पा आपयतरस तक्षका आनीक आपोवन जायनी आतां तक्षका मारका म्हूण करलेले याग तूं रब मागीर पळया म्हूण म्हणटा याग अर्द राबचे ते आस्तिका सुरवेक वर दिता म्हूण म्हणटा तशें जाल्यार आमी इतली सर्पाक ध्वंस केलेले व्यर्थ जाल्ल्या वरी जालें न्हय कसले आमी अर्जंट केलेले वरी जाल्ले राया कुडले वय निष्प्रयोजक जावचे न्हय याग आयले तागेले मनांत कुडले तो सांगता की वय तुमी सांगिल्ली समाची तक्षकान येना नशी मिगेले याग पूर्ण जायना तक्षकाक वग्गी आपयाची मिगेले याग पूर्ण जावची तशी करया कितली मंत्र शक्ती आसा तितली प्रयोग करून तक्षकांग कुडले येवका इतक म्हळ्यार हांव द्वेश करचें तक्षकाक ताका ध्वंस करना अशें मिगेले याग कशी पूर्ण जावचें म्हूण तितून रथवीज ಸ್ವಲ್ಪ वेळ आलोचन करून मागीर सांगता की पळय तक्षकू
ಸ್ವಲ್ಪ वेळ आलोचना करताची आणि त्यांनी सांगताची ज्योतिषशास्त्र आणि यज्ञेश्वराले जिवाले कशें येता हे पुरे पळयतना आमकां आतां दिसता तक्षक भयपिडीत जावन इंद्राला अरमनेंत सरवला म्हूण त्या वेळार रायो ते यज्ञास्तपती मुख्य ताका निमगिता तूं सांगला न्हय ब्राह्मणाला निमित्त जावन विघ्न जाता म्हणून हें जेव बद्द हेच वे म्हूण म्हणटना कडेरी तो स्तपत येयलो रायाला म्हणाल की वय ऋत्विजान सांगला बरे तक्षक इंद्राला अरमने निप्पून बसला इंद्रान अरमने येशून तक्षकाक सर्पयागा निमती तुका कसले भय ना म्हूण सांगून आश्वासन दिला तूं हांगा राब वसेहत्वं मत्सकाशे सुगुप्तो न पावकस्त्वां दहिष्यती तुका पावक म्हळ्यार अग्नी तुका दहन करना तूं मेगेले घरांत राब सुरक्षीत तूं म्हूण तक्षकाक धैर्य सांगला म्हणटना ते पुरे आयकतना जनमेजयो ओकोप्तकी फुडले तक्षकाक मंत्रान आकर्षण करायचे म्हणून होत्रांक सांगतकी फुडले होत्र मंत्र सुरू करता अद्वैरू अग्नींत होम करता वरलेल सर्पा म्हण की तक्षक सुलभार येनी म्हणून ताका इंद्राले अरमन निप्पून बसच्या काही जायनी तो कसं करता इंद्राक गरटी धरत काही इत्या म्हण आश्रय दिलेली इंद्रान नव्हे हांगा इंद्र कसं करता तक्षकाक रक्षण कोरका जाल्यारी इंद्राक ताण गट्टी धरला देखून तक्षकान आकर्षण जावन येताची इंद्र तागेल रतारी त्याचे रतारी इंद्रा सुत्त घालून बसला ते सरप समीत इंद्र येतरस ते यज्ञवेदिके वैरी आकाशार तरयला इंद्रा स्तोत्र करून सर्व देवते तागेल मागशी येयल्यांची मोड येयल्यांची विद्याधर येयल्यांची अप्सर येयल्यांची जलरी पुराजन इंद्रा लोटू येतरसची तक्षक मात्र इंद्राल शल्लां भितर निप्पून बसला ताका गट्टी धरून निप्पून बसला प्रति क्षण मंत्रान आकर्षित जातरस जलरी तक्षकाक आकर्षक मंत्र सांगून अग्नीन होम केल्यार तक्षकेनी पळितन राय जोर कोपयले ताका कोपान तो कसं करता म्हळें एक विवेचना शक्ती गेले तो सांगतरस इंद्रस्य भवने विप्रा यदि नागसः तक्षकः तम इंद्रेणैव सहित पातद यद्वम विभावसव इंद्राला अरमनेंत आशिल्लो तो तक्षकाक इंद्रान आश्रय दिला म्हूण जाल्यार इंद्रा समेत तक्षकाक मंत्रान आकर्षण करून इंद्रा समेत अग्नी पडची तशी करे फुडले सहेंद्रम तक्षकम जुहोमी स्वाहा म्हणून मंत्र म्हणतरी अग्नींतू तो होत्र आज्य दितरस म्हळ्यार मंत्रशक्ती भारी अमोघ जावचे म्हणटाची ताका म्हळ्यार दर्ब मेळ्ळ्यारी दर्बेरी ब्रह्मास्त्र मंत्र सांगून ब्रह्मास्त्र परिवर्तन करनाचे ब्रह्मास्त्र जावन परिवर्तन जाल्यार आमी कितले आयकल्यांची दर्बे वैरी रामचंद्रान दर्बे वैरी ब्रह्मास्त्र प्रयोग करचे तशी मंत्रशक्तीक सगळेचे ब्रह्मांड नाश करचे समीत साध्य आस तशी मंत्राचे अर्थ कसले जेवो आमकां गोत्तसून जेवो गोत्ताशी जेवो पुनश्चरण जताच म्हूण जाल्यार ते मंत्रा प्रभाव आमगेल देहांत जतर आसता म्हूण म्हणटाची तशी हांगा मंत्र सांगता 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 यज्ञेश्वरा हें म्हळ्यार अग्नींत होम करता करता इंद्राक इंद्र अंग म्हणा न्हय सहेंद्रम तक्षकम जुहोमी सह इंद्रम तक्षकम जुहोमी इंद्रा समेत तक्षकाक अग्नींत घालतरस स्वाहा म्हूण सांगला न्हय इंद्रा समेत घेवन ते मंत्रा शक्ती इंद्र समेत तक्षकू इंद्रा घेवनूच येयलो यज्ञ वेदिके वैरी वैव्या तक्षकान अग्नी पडचे वेळ लाग येयलो म्हूण म्हणटना तक्षका बारी भंय जाले खंय इंद्राकय ते यज्ञ पळोवन भंय जाल्ले तो कसं करता पुरंदरस्तु तम यज्ञम द्रष्टोरु भयमाविशत हित्वा तु तक्षकम त्रस्तः स्वमेव भवनम येव इंद्रा ते यज्ञ पळोवन भंय जाले थंय तरी तक्षकाल निमतीची आव अग्नीला ते आकर्षित जाला आतां तक्षकाक सहेंद्र म्हूण म्हणल्यार आव येत अग्नी पडचेची म्हूण इंद्र कसं करता तागेले ते उत्तरीय म्हळ्यार शाल्लांत निप्पून बसला न्हू तक्षक ताका गट्टी धरून ताका बलान धरून तांडून ताका तोग्ग सोडून तोग्ग उडोवन तो वतकय हांगा तक्षकाक भंयान बोध चुकलो ते अग्नी धगत 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 जळतरस ताजी लागी तक्षक येतरस
तक्षक तक्षक तरसरया यज्ञात पूर्ण जत्ता म्हणून सांगतरसची रथविज पुरे वर्तते तव राजेंद्र कर्मेहि तद्विधिवत प्रभो अस्मै तु द्विजामुख्याय वरम त्वम दातुमर्हसी. तू आरंभ केलेले यज्ञ विधिवत जाऊन आता पूर्ण जावच्या रस तश जाऊन आता तू तो येतच नव तक्षकू तू आस्तिकाक निमगेलेलं वर दी त्या सम इत्या म्हळ्यार यज्ञ पूर्ण जातना हांगा ब्राह्मणा एक दानय दिल्ली म्हणून गेल्या ते यज्ञ संपन्न जाल्ल्या म्हणून त्या वेळाक जनमेजय आस्तिका निमगीत काही हे ब्राह्मण बालका तुगेले ब्रह्मतेजसाक हांव कसल बरं दिवं का म्हण निमगे तुगेले मना कसल अभिलाश आस निसंकोच जावन सांग तू निमगेलेले बरं दिवची नाक म्हूण मेगेल मना दिला रे हांव दिसला रे हांव दिता म्हूण म्हणटना तक्षक मारतरच की त्या वेळार रथविजय सांगता की तक्षकू तुगेलो बो शांत इलो पळय तुगेलो परमद्वेशी तो तक्षकू तो आत्ताच्या आत्ता मरता तो वडवडान बोमारतरी अग्नी लागी येतरच पळय तागेले रण्णे तुका आयकतरच वे ताका आश्रय दिलेली इंद्रान ताका पापून सोडला परित्याग केला तशें जावन तो दरदरीची स्वर्गार दुखून हांगा यज्ञ मंटपा लागी लागी थंय येतरच म्हूण म्हणटना आस्तिक कूडले हेंच येता वर निमगू काय ते म्हळ्यार हें सरपात बरं यागराब बोका न्हय तशें कर आतां वर निमगूच्या समय म्हूण सांगून आस्तिक सांगता जनमेजया तूं म्हाका बरो दिता म्हणला तुका बद वर दिवची इच्छा म्हूण जाल्यार तूं सांगेलें उतर सत्य करून तूं दाखयत म्हूण जाल्यार हांव एक वर निमगीत तुगे लागीं तुगेले हे यज्ञ याग आतांच्या आतां राबो परिसमाप्त जावो ह्या क्षणा दुखून यज्ञकुंडान तूं खंयचे सरप पडूं नज म्हूण म्हणटना जनमेजयाक कसलो बाई हें अशी निमगीत यो हें वर निमगूचें आसा हांव करचें सरपात बरं याग तक्षकांनी आत्तां पडता म्हणजे तेन्ना म्हाका कसलो निमगूच्या वर निमगूच्या आयलो यो ब्राह्मण म्हूण सांगून तो आस्तिकाल्याक सांगता की तूं विंगड कसलें वर निमगी हें वर नाका तुका भांगर जाय बे तुका रुप्पी जाय बे तुका गायो जाय बे कसो सकट जाय तुका त्या निमगी कसल वर निमगी ते तुका हांव दिता जाल्यार मेगेल यज्ञ राबय म्हूण मात्र वर निमगू नाका तेदन तो सांगता रया तुगेल भांगर तुगेल रुप्पे तुगेल गायी म्हाका कसलें नाका म्हाका जाय म्हळ्यार एकची तुगेल याग आत्ताच्या आत्तां राबोका हें वर मात्र पळय तूं बरं दिता म्हूण सांगून गेला हें वरा निमती हांव मेगेल आम्माल कुटुंबीच्याक बरेपण निमगीत रस तशें जावन तूं म्हाका बरं दिता म्हणलां तुगेलें वचन तूं सत्य करून दाखय म्हूण म्हणटना कडेरी रायो जनमेजयो आस्तिकाक पुसलायसीत कई अन्यम वरय भद्रम ते वरम द्विजवरोत्तमा विंगड कसलें तूं निमगी तूं कसं जाय मेगेल राज्य जाय बे मेल भंडार जाय बे कसं जाय जाल्यार तुका दिता हें एक वर निमगू नाका इतें म्हळ्यार मेगेल यज्ञ अपूर्ण जाता तशें जावन तूं सम आलोचन कोर निमगी तूं खंयची वर दिवच्या काही अर्ह तितली तूं श्रोत्रिय म्हाका गोतस तुका कसन दिल्ल्या रे उण्याची तेव्हाय म्हाका गोतस जाल्यार हें वर दिल्ली म्हूण जाल्यार मेगेल वर मेगेल यज्ञ अपूर्ण जाता न्यूनत येता यज्ञाक तशें जावन विंगड खंयचे वर निमगी हें वर एक सोड न्हू खंयचे वर निमगी म्हाका दिवचें साध्यच की ना म्हणून आलोचन करना अशें हांव दिता म्हूण कसं निमगेल्या रे आस्तिक तें जय्यरा म्हूण म्हणटा कळ्ळें त्या वेळार सर्व वेद विद जाल्ले ब्राह्मण तांकां पुरे गोत्तस हे सर्पाध्वर याग म्हळ्यार एक मारण होम जिवंत नागाक ब्रह्मान केलेलो सृश्टीक नाश करचें जाल्यार ब्रह्माले एक निर्णय तेंचे आशिल्ले जाल्यार ब्रह्मान सांगिल्लें आसा कसं न्ही म्हूण म्हळ्यार खंयचे सकडी विशभरीत अहंकार मदान सर्व जनांक पिडन दिवचें नाग आसा ते मात्र मरतात शिवाय चंग नागा कसलें जायना म्हूण थंयची हे वेळ लागी येयलो म्हूण सांगून सर्व रथविजय सांगताच की जनमेजया तूं ताका वर दिता म्हूण सांगला तूं वर दिवचे लायक सांगिल्लें उतरां तूं चुकोवन घेवचें नज म्हणून तांणी सांगतरसची त्या वेळार तो सांगता जनमेजय आस्तिकान वापस तेंचे वर म्हाका जायी म्हूण सांगतना मे त्या वेळार हांगा तक्षकू लागी ते येयला जाल्यार पणीक यज्ञकुंडा भितर पळयनी तागेले आस्तिकाले विशय यो हांतो कसो न्ही म्हूण म्हळ्यार तो खंय आस आस्तिकाना शिवर निमगेल कुडले खंय आस थंय स्तब्ध जाला काय तो तक्षकान आनीक यज्ञकुंडा पळणी म्हूण म्हणटा जनमेजया मस्त चिंत जाले तक्षकाक मंत्र सांगून स्वाहाकार सांगता तितली जाल्यार तक्षक अग्निपणाशे आकाशांत तूं आस म्हणटना त्या वेळार कित्याक तो अग्निकुंडान तो पणी एक आमकां दिसता न्हू मात कसले जेव मंत्र प्रयोगान तो चडून जाल्वे कसले पणी म्हूण म्हणटना
सुतपुराणे काले शौनक निमगिताची मंत्रप्रयोग करताना कसले चूक केली बॅ की आस्तिकाक वर दिवचे विषय अंत पुरायजन आस्तिकान वर कंची निम गेले त्या ऐकून पुरायजन स्तब्ध जातना मंत्र जेव तप्पू सांगले बॅ इत निमती कसले जायनी बारे आश्चर्य दिसता म्हणटना सुतपुराणिक सांगताच की आस्तिकाले बिल्लपवर म्हणटा पळय आत्मशक्ती ते हे पुरे मंत्रापशी चड आशिल्ले तशें हांगा तक्षकू प्रज्ञाहीन जल्लो अनेक क्षण भितर तो अग्नीन तो पडता म्हणटना हांगा आस्तिकान यागराब्बय म्हूण निमगून जल्ल न्हय तशी तक्षकाक ताजे मध्येन तूं तक्षकाक ताणें तिश्ट 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 म्हणलें की तैराप पोणू काम कळ्ळें आस्तिकान तशी सांगली कुडले तक्षको थंयच राबलो तो पडिना आकाशांत तो राबलो जनमेजय पळयता आस्तिकाक बारी अद्भुत शक्ती आसा हांगा इतली मंत्र पुरस्सर जावन याग करतना तो पडतर सुद्दां तक्षकाक ह्या आस्तिकान राबयला म्हळ्यार हो सामान्य न्ही हांच्या सर्व रतिविजय तूं आस्तिकान निमगेलेलो वर दिवका जनमेजया दिवकाराया म्हणून म्हणटात ना कुडले जनमेजय सांगता काममे तद् भवेत्वेवं यथा आस्तिकस्य भाषितं समापत्याम् इदं कर्म पन्नगाः सन्त्वनामयाः ह्रियतां मयम आस्तिकः सत्यं सूतवचोस्तु तत् पळय आस्तिकान कसं निमगेला ते हांव दिता जल्ब्या तागेले प्रार्थने वरी हे सर्पयाग हांगा समाप्ती जावो बरलेले सर्प पुराय चंदाय रसोची आस्तिकाक संतोष जावो म्हाका यज्ञ करतना स्थपतीन यज्ञाचे यागशालेचे एक जागो पळोवन की सुरवे जालेले निमित्त पळोवन की हे यज्ञ अर्दारी राबता म्हूण ताणें म्हणलां हे पुरे बद्द जाता जाल्यार जावो म्हूण सांगून जनमेजय राय सांगता राबली की सगळेची कोणाकय हे सर्पात बरं याग जेवचे खुशी विशयी नाही पळय आतां सर्प जाल्यार मनशाल म्हणके जीवत न्हय नरमेध याग करूं कोणेय ओपतावे तशीच त्या मान न्हय ब्रह्मदेवाला अनुमती निमती इतली जाल्ले शिवाय ते सर्प वायट सर्प पुरे नाश जावपाक केन्नाय आतां कुरुक्षेत्र युद्ध जालें भूभार जावन आशिल्लें सर्व दुश्ट राय नाश जालींच की कितले पंत ते आतां जरासंधाला अनुयायी क्रूर राय कितले आशिल्लीची कृष्णान 18 पंता तागेले 23 अक्षोहिणी सैनी नाश केला म्हणटना जंग जनाक मारण होम जाल्ला ना न्हय म्हणटना हांगाय तशीची भारी वायट सरप पुरे मर्क आशिल्ले शिवाय चंग सरप वर्क आशिल्ले आतां ते परमात्माला इच्छा कशी की तशी जाल्ला पुराय हांगा जनमेजय यज्ञ राबयले सर्व जन बारी संतोषारी जनमेजया जयकार घालतरसची जनमेजयाकय मनान तुला खिन्नत गेल्ले मिगेले यज्ञ अपूर्ण जल्ल न्हय म्हणलेले एक खिन्नत गेल्ले आस्तिकाल विशयांत बारी संतोषार आसले कय तो मात्र न्ही आस्तिकाकय निमगेलेले दिल्ली ताणें दिल्ला न्हय ताणें आतां रथविजाक सदस्याक कितले सकडे यज्ञ अपूर्ण जल्ले म्हूण सांगून कसले कोप्पन तो दिवक आशिल्लें दान दक्षिण पुरय दिल्ला इत्याक म्हळ्यार ताका गोतच न्हय सुरवेक सांगला न्हय एक ब्राह्मण येता याग मध्येन तो राबयता पळय हांव प्रयत्न केला कोणाकय भितर सोडूनच म्हणला जाल्यार तो ब्राह्मणान तितली पुरे वगडसून म्हाका संतोष करून ताणें हांव वर दिता म्हूण सांगून घेवका जाल्यार तागेले प्रभाव कितलेच चपुरो म्हूण म्हणटा मिगेली ही चुकीना तागेली ही चुकीना देवाल्या मनान तशें आशिल्लें म्हूण म्हणलेलें जनमेजया दिल्लें मागीर यज्ञाक आतां यज्ञ अपूर्ण जावो कसले जावो यज्ञा एक अवभ्रत कोरका न्हय हें पुराय ब्राह्मण दक्षिणान दिवन जालें नंतर यज्ञाचें अवभ्रतय जाल्लें मागीर आस्तिकाक येतोचित सत्कार केले मुखारसून हांव एक अश्वमेध याग कोरका म्हूण लेखला त्या वेळार तूं अश्वमेध याग पळोवच्याक येवू का म्हूण सांगून ताका सांगलें मागीर आस्तिक सर्पलोकाक चमकलो जायत म्हूण सांगून सर्पलोकाक चमकलो आनी थंय वासू केले अरमनेक बारी संतोशारी आस्तिक बाई सरला चमकल तो वासुकीला धांवता थंय वासुकेस जरत्कार आसा तागेलो अम्मा तांकां नमस्कार करता कसो सकड जाली जनमेजयाले सर्पयोगान तूं हे पुरे विवर जावन सांगता जरत्कारूकय बारी संतोश जाले वासुकीकय बारी संतोश जाले थंय ಸ್ವಲ್ಪ चंग सर्प पुरे वरलेलो आशिल्ले पळय तांकांय संतोश जाले ते पुरे नागश्रेष्ठ ताका निमगितच किमते प्रियम करवा माद्य विद्वन्न प्रीतावयम मोक्षिताश्चैव सर्वं कामं किमते करवा माद्य वत्स हे चरडा आस्तिका तुका कसले प्रितीचे म्हूण सांग तुका कसले प्रितीचे तेचे काम आमी करून दिताचे आमकां पूर जेन्ना सर्व आपत्ता दुखून तूं मुक्त केला न्हय बारी संतोश जाल्लो आमकां तुका कसले जाय तुगेले मनान तुका कसले आशस्वे कसो म्हूण सांग पुराय आमी करून दिताचे म्हणटना आस्तिक सांगता की लोकांत
ब्राह्मण जवो विंगड खंचे मानव जवो कोण आस्तिक उपाख्यान सकाळी संजे ऐकता की कोण पठण करता की तांकां तुमगेल निमती कसले भंय आसच्यानच भंय म्हळ्यार सरपा भंय आसच्यानच म्हूण ताणें सांगचें आनी भंय नमे सरप म्हळ्यार कोण जाल्यार भिता आजी काही आम्ही पुरे म्हणटाची कसं नाही आजी काही गोत शिलजन म्हणटाची मस्त चरतल जावो कंचे विषा सर्प जावो घरा लागी गुंतर असं म्हणजे घरा मागशी बागलारे एदरा बागलारे आस्ती काय महा म्हूण बरयला रे तसल कडेन ते सरप पुरे येनाची म्हूण पट्टी नाही आहे कोर्ण पळया नाही कसले भंय असलं रे कोणाले घर तोटामध्ये तसं काही एकाक पण सरपणी येता भंय जाता तवळ दिसता म्हूण जाल्यार ते घराचे ओणतीर जावो खंय जावो आस्ती काय महा म्हूण बरया येना म्हूण म्हळ्यार खंडित हे प्रत्यक्ष अनुभव आमगेले तशी जेवो हांगा भयणील पूतो ते बर निमगेले वासुकी कुडले वासुकी मान नाही ना सर्पांकई सर्व सर्पांकई ती भयणी जरत्कारो पुरे जना बारी संतोष जाले वासुकी म्हळेली की बरलेले सरप म्हळेली की भच्चो भागिनेय म्हणजे भागिनेय म्हळ्यार भच्चो भगिन्याः अनुज भगिन्याः पुत्रः भागिनेयः म्हणून भयणील पूतू आम्ही परे भाच्चो म्हणटा पळय तशी ताका तांणी सांगताची हे भागिनेया तू कसं वर निमगेल पळय खंडीत आम्ही दिताची मात्र नाही आनी वर दिताची आम्ही कोण आसिता आरतीमंता सुनीता हे तिनी नांव सकाळी रात्री कोण सांगतर आसता की तांकांय सर्पांनी ती भंय असना मागीर यो जरत्कारुणा जातो जरत्कारवां महायशः आस्तिकः सर्पसत्रे वह पन्नगान्योऽभ्यरक्षत तम स्मरंतम महाभागा न माम हिंसितुमर्हत मात्र नाही कोण जरत्कार महर्षील निमती जरत्कार म्हळेल नागकन्येलंतू महामहिम जावनशिल आस्तिक म्हळलो कोण जनन जल्ला की कोण सर्पयगांतू भस्म जतल तुमको पुरे जन रक्षण केला की तसले महा महिम जावनाशिले आस्तिका काव स्मरण करतरस म्हाका तुमी कोणे हिंस करूनच म्हणून हे कोण सांगता तसल्यांक सर्प लागी येनाची सर्पान दोळे त्यामाने एकाक पण सर्प दिसचे काही पुरचे दिसली कुडले सर्पाप सर्प भद्रम ते गच्छ सर्प महाविष जनमेजय यज्ञांते आस्तिक वचनम स्मर म्हणून सांगल्या पुरके तांकां हे सर्प अपसर्प भद्रम ते महाविष सूचे महासर्पा तू हंगेद रायला वय गच्छ ते भद्रम ते गच्छ तू तेकड वस हंग दुखून धूर वस तुका मंगळ जावो अपसर्प म्हळ्यार तेकड वस म्हणून सांगून सर्प महाविष सूचे सर्पा तूं आंग मेगेले तर तुका धूर वस तुका भद्र तुका चांग जातले जनमेजय यज्ञांते आस्तिक वचनम स्मर जनमेजय आल यज्ञांतू तुगेले तुमगेले आस्तिकान सांगिले उत्तर गोतच न्हय म्हूण सांगून सांगता म्हणून कोण सांगता की तांकां सर्पाचे कसले भंय असना म्हणून तशी मागीर आस्तिकान सांगिल्लें उत्तर उडगासाक आमी दिल्ले रे म्हळ्यार आमी आतां श्लोक सांगून आस्तिकान तुका कसं सांगला गोतच न्हय जनमेजय यज्ञ म्हळ्यार सर्पा निमती खंयचे जनांक बाद जावच्यानच भंयसच्यानच म्हूण सांगला जाल्यार तूं म्हूण सांगतरी ते सरप थंय आसता म्हूण जाल्यार तांचे शतदा भिद्यते मूर्ध्नि शिंशवक्ष फलम येता तागेले मात्यच न्हय 100 पोडी तागेले माती म्हळ्यार सर्पा फोडी 100 सीळू जाता म्हूण सांगून सांगता काय हे सर्पश्रेष्ठ पुरे ह्या विशयी सांगतना आस्तिका बारी संतोष जाता तो वासुकीले निमगिता आनी हांव मेगेल घरा वच्चू येतवे म्हणून वासुकीलो अनुमती घेवन तो चमकलो तशी सर्पाचे सर्वनाश तपसिललो तो कोण आस्तिको सर्प वंशोद्धारक म्हळ्यार ताका कीर्ती मेळ्ळी की हंचाण जनमेजयानय सन्मान केले हंचाण सर्पानय सन्मान केले मागीर बारडिकून घेतली की ताणें पुत्र पौत्र जल्लींची कालनीय मामणिकेची कितली की ही काळ नंतर परलोका चमकल तो म्हणून कोण हे आस्तिकाले आख्यान ऐकत की हांक कोणाकय सर्पा संबंध भंय असना मात्र न्ही ही काणी ते ब्राह्मणांक पुरे सांगतर आशिल्ले न्हय सुतपुराणीक बरलेले पुरे ऋषींक सांगतर आसता सांगता तुमगेले पुर्वजू महर्षी प्रमती तागेले पूत रुरूक सांगिल्ले ते रुरू सांगिल्ली काणी कशी आस तशीच हांव तुमकां सांगला म्हूण तशी आस्तिकाले हे उपाख्यान आयकलेले तितले पुण्य चड जाता आनी हे खंयचे सर्पा बाद कोणाकय आसना म्हूण तशी
आता ಆಸ್ತಿಕಾಲಿ ಈ ಚರಿತ್ರ ಮಹಾಭಾರತ ಐಕಲೆಲ್ ಜನ ಪುರೆ ಜನ ಗೊತ್ತಸ್ म्हणलिक्या जलरे गोतनातील जनय ते आस्तिक आस्तिक म्हणटाची कोणाक सरपा पळील कुडले आणि कितली कडीन घरा वैरी आस्तिक म्हूण बरयताच काही आस्तिक म्हणली कुडले बद्दची सरपा आजी काही वत्ताची म्हणटाची सरपान त्या विशयांतो आस्तिक म्हणलेल्या विशयांतो आस्तिक म्हणली कुडले ते सरपा आजी काही वत्ताची म्हणल्यार सर्प त्या आस्तिक चरित्र विसरणीची म्हूण सांगून लेखू येतं म्हूण सांगून तशी संध्यावंदनाचे उपस्थान जाता नाही ब्राह्मणाने या एक श्लोक सांगचा असं म्हणून जरत्कारो जरत्कार वाम समुत्पन्नो महायशः आस्तिकः सत्यसंधो माम पन्नगेभ्यो अभिरक्षतुम जरत्कारोक जरत्कारोल निमती जल्ललो चरडो सत्यसंध जावनशील आस्तिको सर्पबाधेनं म्हाका रक्षण कोरो म्हणून आजी काही सांगताचे म्हणून हे आस्तिक उपाख्यान जाल्ले तशी आनी हाजे नंतर महाभारत प्रारंभ जावका जाला रे तेचे आत्ता सर्पाध्वर यागा वळारी आस्तिकाने म्हणून सर्प यज्ञरा बैल विषय सांगले जाल्यार हे महाभारता काणी खंय सांगिल्ली म्हळ्यार सर्पाध्वर यागा वळारीची ते आनी पळोवन घेवया फाईक आजी सांगील सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।